ते म्हणतात की कॅम्पिंग नाही करू शकत इथे. UFO वाटतोय. सो आम्ही या 2 झाडांमध्ये हॅमॉक सेटअप केला आणि बाजूलाच डॅम आहे. पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में. मी निघालो आहे मित्रमंडळींसोबत कॅम्पिंगला. रोशन, वेदांत, आम्ही बावादा ढाबाजवळ एक शॉर्ट ब्रेक घेतला. तिकडे नाश्ता केलेला आहे. आता कॅम्पिंग लोकेशन काय आहे ते अजून फायनलाइज नाही केलं आहे, कारण 2 ठिकाणं आहेत डोक्यात. एक आहे सांगनेन व्हॅलीचा टॉप किंवा त्याच्या आधी एक डॅम लागेल. तिथे कॅम्पिंग करायचं की नाही ह्याचं विचार चालू आहे. बघूया, ऑन द वे शूट करत जाऊया. आता सकाळी निघालो तेव्हा मी काही रेकॉर्डिंग केलं नाही, बट येस, नाव वी आर रोलिंग, सो लेट्स गो. जर तुम्हाला थोडंसं ऑफ रोड किंवा ऑफ ट्रॅक जायचं असेल तर भावली डॅमचा रस्ता खूप सिनिक आहे, तो तुम्ही नक्कीच पाहायला हवा. AMKच्या मागचा रस्ता म्हणजेच अलंग, मदन आणि कुलंगगडाच्या मागचा जो रस्ता आहे, जो पुढे जाऊन भंडारदराला कनेक्ट होतो, रस्ता खूप अमेझिंग आहे आणि सिनिक आहे. हे आहे आपलं भावली डॅम. $34 डिग्रीज आहे, पण आजूबाजूला झाडी आहे, राईट साईडला डॅम आहे आणि आम्ही राईड करतो त्यामुळे गारवा लागतं. मगाशी आम्ही थांबलेलो तिथे थोडंसं गरम होतं, बिकॉज पूर्ण गेअर्ड आहे, त्यामुळे गरम होतं. बट अदरवाईज इट इज व्हेरी प्लीजंट. ऑन द वे एका शेताजवळ थांबलो. डब्याला नाही, पण सूर्यफूल आहे तिथे छान, ते पाहायला. फुलाच्या वजनाने पूर्ण फांदी अशी खाली आली आहे. माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला सेल्वेटमध्ये आता एक डोंगर रांग दिसत असेल, ती आहे AMK. त्या माउंटन्सच्या बाजूने जो रस्ता जातो तिथून AMK हिल्स बघायला खूप थ्रिलिंग वाटतं, कारण ते एकदम ह्यूज दिसतात आणि आजूबाजूला नुसती झाडी आहे. एखाद दुसरं घर असेल, पण एकदम मोठमोठे लांब लांबपर्यंत लँडस्केप आहेत. इट इज व्हेरी ब्युटिफुल. आणि जर पावसाळ्यात तुम्ही हा रस्ता करताय तर मग तुम्हाला एकदम ग्रीनरी पाहायला मिळेल. आजूबाजूला खरंच काही नाही आहे, हार्डली काही 1-2 घर आहेत आणि गाव थोडंसं लांब आहे तिथून. थांबा, मी रस्ता दाखवतो तुम्हाला आणि माउंटन रेंज पण दिसेल तुम्हाला. झाडांच्या आड तुम्हाला डोंगर दिसले असेल आणि आता पण तुम्हाला समोर जे दिसत आहे ते आहे AMKचे माउंटन्स. हा ट्रेक मी कधी करेन आय डोंट नो, बट लवकरच करायचं तर आहे. अशा एका अमेझिंग ट्रॅफिकमधनं आम्ही आता क्रॉस करतोय. शहरातली ट्रॅफिक ही एक वेगळी असते आणि ही आपल्या निसर्गातली ट्रॅफिक. चला ह्यांना घेऊन जाऊ. नाही म्हणते, जाऊ दे. घरी आपण घेऊन जाऊ शकतो. काय या खादड माणसाला नुसतं चहा काहीतरी चारायला हवंय, त्यामुळे आम्ही आणखी एक ब्रेक घेतलेला आहे. चहा तर पाहिजे ना. चहा पाहिजे, पण तू किती वेळा पितो? चहा द्यायला. अरे त्यांनी थोडं मस्त पाहिजे. गवतीचा पण टाकला थोडा, गवती चहाची पान. बघितलं मी ते. बघा गाईस, त्याला म्हणतात जन्नत, सुख.
यामुळे नानाची टांग तुझ्या सूप 10 वेळा कॉफी आणि चहा पितोय. एवढ्यात पोहोचलो असतो माहितीये का, ह्याच्यामुळे आपल्याला 2 तास लेट झालाय. कळसुबाई हरिश्चंद्रगड वाईल्ड लाईफ सेंच्युरी एंटर करताना आपल्याला एंट्री तिकीट घ्यावं लागतं. सो तुम्ही बघू शकताय, हे आपण तिकीट काढलेलं आहे. आम्ही फिरून पूर्ण कळसुबाईच्या आणि AMKच्या मागच्या बाजूला आलो आहोत. तर माझ्या समोरच्या बाजूला आता कळसुबाई आणि त्याच साईडला लेफ्ट साईडला AMKचे माउंटन्स आहेत. मी कॅमेरा फिरवतो, पटकन तुम्हाला दाखवतो. कळसुबाई आणि बाजूला AMK. सो आपण मगाशी डोंगराच्या पलीकडे होतो आणि आपण आता फिरून पूर्ण या बाजूला आलो आहोत. आणि माझ्या लेफ्ट साईडला आता भंडारदरा डॅम आहे. चलो लेट्स हॅव फूड, मग आपण जाऊन कॅम्प सेटअप करूया. आहा, कुठून सुरू करू? त्याला सांगा कोणीतरी कुठं सुरू करायचं. पोरांचं जेवण झालेलं आहे, एकदम शांत निवांत आहे सगळीकडे. रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता जस्ट लंच केलं आहे आणि लंच करून आता आम्ही कॅम्प सेटअप करतो आहे आपला. ब्युटिफुल व्ह्यू आणि अमेझिंग कॅम्प साईट, असं हे कॉम्बिनेशन आपलं होईल. ओके, सो बाईक पार्क केलेल्या आहेत पोरांनी आणि मला मी जागा दाखवतो. सो असा हा आपला व्ह्यू आहे. सुपर प्लेस विथ गुड इव्हनिंग. आम्ही कॅम्पसाईटवरती येऊन एक नॅप टाईम घेतला. जवळपास एक अर्धा पाऊण तास झोपलो ना रे आपण. सो अर्धा पाऊण तासाचा नॅप टाईम घेऊन मस्त हॅमॉक लावून त्यात आराम केला आणि आता सनसेटची विंडो फ्रेम सेट करून एक टाईमलॅप्स घ्यायचा विचार चालू आहे. आणि मीनवाईल आपण टेंट सेटअप करूया, कारण अंधार पडण्यापूर्वी टेंट लावायचा आहे. अँड देन लेट्स सी. पोरं चिल करतायत. खूप सुंदर अशी कॅम्पसाईट आहे आपली. आजूबाजूला कोणीच नाही आहे. आज सॅटर्डे असूनही खरंच कोणी नाही आहे. वाऱ्यासकट पाणी आदळत आहे दगडांवर आणि दॅट्स इट. व्ह्यू पहा तुम्ही. आपल्याला बोटीत फिरवतील का? काय पैसे दिले तर हा फिरवतील ना, विचार. तिथे जायला लागेल. रस्त्यात येताना वेदांतने घेतलेले इकडे कामी येत आहेत बिकॉज रिफ्रेशिंग आहेत एकदम. मीठे मीठे अंगूर. कहाँ से लाए अंगूर? आजा, उसमें से लकड़ी लेके आओ ऊपर वाला गोल्डन. टेंटचं बेस अनइवन असल्यामुळे आम्ही जागा चेंज करतोय. UFO वाटतोय, हवेत उडत चाललाय.
सनसेट झालेला आहे. आम्ही टेंट सेटअप केला. मी माझा कॅमेरा आणि मोबाईल दोन्ही टाईमलॅपसाठी सेटअप केले होते. ते जाऊन चेक करूया नक्की काय मिळालं आहे. मोबाईलला 2 स्टोनमध्ये बॅलन्स करून मी उभं केलं आहे टाईमलॅपसाठी. आणि माझ्याकडे हा मॅनफ्रोटाचा छोटा ट्रायपॉड आहे, त्यामुळे मी कॅमेराला तर मी टाईमलॅपसाठी प्रॉपर सेटअप केलं होतं. सो आता सनडाऊन झालेलं आहे आणि आम्ही थोडंसं कुकिंगचं प्रिपरेशन करू. आम्ही ज्या ठिकाणी काम केलं आहे तर तिथल्या जागेची लोक आहेत जे इथे राहतात आणि ते म्हणतात की कॅम्पिंग नाही करू शकत इथे. सो आता प्रश्न पडला आहे की इथे थांबायचं, त्यांना कसं तरी कन्व्हिन्स करून आम्ही इथे त्यांनी अलाव केलं तर बेस्ट आहे. अदरवाईज I don't know. After this short break, we are back. So, गोष्ट अशी झाली की इथे जे लोकल आहेत त्यांनी येऊन आम्हाला विचारलं की तुम्ही इथे कॅम्प सेटअप केला आहे, पण आम्हाला न विचारता. तर अशा प्रकारे आमचा अर्धा तास गेला. पण येस, वी आर बॅक अँड वी आर मेकिंग कॉफी बनवणे चालू आहे. गरम पाणी आणि नेसकॅफे. Cheers to coffee. हा बघा भाई, कॉफी नेसकॅफेचं पाकिट दाखव भाई. नेसकॅफे अरे बघ काय बोलायचं. अरे यार तू ऐसा क्यों करता है. एक रदड भारभर अंधार झालेला आहे आणि हा बघ अजून एक. अरे ब्रो काय चाललंय. 5 सॅटेलाइट दिसलेला मला. हा बघ ना. सो ह्याचं बॅकग्राऊंड काय ते मी तुम्हाला नक्की काय ते सांगतो. सो अंधार पडलाय, आकाशात बरेच तारे दिसत आहेत, पण स्टार्सच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी मुव्हिंग आहेत त्या आम्ही फिगर आउट करायचा ट्राय करतोय. बट फिगर आउट एज इन त्या आम्हाला माहिती आहेत काय आहेत, बट 1 नाही 2 नाही 3 नाही, आता आम्ही टोटल 6 ते 7 सॅटेलाइट्स मुव्हिंग ट्रेस केल्या आणि पोरं वेडी झालेत. आज आहे 25 जानेवारी and 25th of January 2025. येस. सो आजच्या दिवशी टोटल किती प्लॅनेट्स रे. 6 ते 7 याला माहिती. 6 ते 7 प्लॅनेट्स एका लाईन मध्ये येणार आहेत आणि ऑलरेडी 3 प्लॅनेट्स तर आम्ही बघितले. 3 ते 4 प्लॅनेट्स आम्ही बघितले जे ऑलरेडी लाईनअप मध्ये आहेत. वन ऑफ विच इज अर्थ. तर आपण आता ऑलरेडी अर्थ वरती आहोत. सो मार्स, ज्युपिटर, व्हीनस, सॅटर्न थोडासा साईडला आहे, बट मार्स, ज्युपिटर आणि व्हीनस हे तर प्रॉपर असे अलाइंड दिसत आहेत. कांदा, टोमॅटो आणि आता त्याची करूया आपण भेळ. अजून एक आणि त्याच्या सोबत आपल्याकडे काय आहे, कुरकुरे आहे का. कुरकुरे आहे आणि पिझ्झी पण आहे. पिझ्झी आणि कुरकुरे. पिझ्झी काय माहित नाही, माझ्यासाठी नवीन आहे. पिझ्झी फ्लेवर्ड बालाजी. पण आम्ही काहीतरी अतरंगी भेळ करणार आहोत आणि त्याची टेस्ट कशी लागते बघूया. तेरे पास है सब डाल. कसं वाटतंय. मस्त. आजचा डिनर प्लॅन काहीतरी वेगळाच भयंकर काहीतरी होणार आहे आणि त्याचं स्टार्टर ह्याच्यापासून सुरुवात झालेली आहे. धार गेली का रे तुझी. अभी इसमें क्या है, कांदा और टमाटो. अभी नाही सांगणार. Cheers. गुड मॉर्निंग गाईज. 9:15 झाल्यात. आम्ही अराउंड 9:30-10 o'clock टेंटमध्ये झोपायला गेलो आणि मी एक टेंटचा नाईट शॉट घ्यायचा ट्राय करतो आहे. अजून
पावणेसात झालं आहे तरी पण अंधार आहे. सो मी आपल्याला जे काय मिळतंय आपण ट्राय करूया. तुम्ही पाहू शकताय हा जो लॅम्प आहे तो एका घरावरती आहे आणि चंद्रसुद्धा उगवलेला आहे. सो त्या कारणास मला टेंटच्या मागच्या बाजूला लाईट दिसतोय, बट राईट साईडला तुम्ही छान स्टार्स पाहू शकता. आता जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती फोटो पाहताय तेव्हा तुम्हाला कळून येईल की टेंटच्या मागच्या बाजूला एक्झॅक्ट लाईट असल्यामुळे खूप जास्त ग्लो आहे, पण फोटोमध्ये राईट साईडच्या बाजूला स्टार्स बऱ्यापैकी क्लिअर आहेत. आपल्या पोरांचे काहीतरी वेगळेच नाद आहेत. चार्जिंग 5:45 झाले सकाळचे. झोप आली असेल तर असं करायचं, एनर्जी येत आणि ती एनर्जी कुठे वापरायची? निघायला. काय निघायला? तू निघायला. बॅडॅस. पद्धतशीर. अरे भाई पूर्ण सगळीकडे झालंय. आम्ही आता पॅकअप करायला चालू करू. टेंट पॅकअप करू आणि थोडंसं लाईट आलं की साधारण 6:30-7 पर्यंत आम्ही निघू. सगळ्यांच्या इंजिन आयडलिंगवरती आहेत. बाईक सेट होऊन आम्ही आता निघू 5-1 मिनटात. सगळं डिसमेंटल करून पॅकअप केलेलं आहे. बाईक को भी अंदर डाल दिया है. ऑल सेट. ब्युटिफुल सनराईज होत आहे आणि सिनिक व्ह्यू आहे. सकाळचं शांत वातावरण, हलकंसं धुकं पडलेलं आहे आणि गारवा. सुपर वेदर आहे. हा रस्ता जो आहे तो खूप छान बनवलेला आहे. आय विल आय शो यू. कॅमेरा फ्लिप करतो. आणि भंडारदरा ते घोटी बऱ्यापैकी खूप छान रस्ता बनवला आहे. अशाच प्रकारे एकदम स्मूथ रोड्स आहेत. शार्प टर्न आहे, सो एकदमच स्लो करावे लागते. सो आता विषय असा आहे की आपला व्हिडिओ इथपर्यंतच असेल. ह्याच्या पुढची जर्नी तर सेमच आहे. जसं आपण आलो तसंच आपण जातोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बेल आयकन हिट करा ज्याने की तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओजला नोटिफिकेशन मिळेल. आणि मी आणखीन काही लँडस्केप फोटोग्राफी, ॲस्ट्रो फोटोग्राफी, नाईट फोटोग्राफी आणि कॅम्पिंग व्हिडिओज तुमच्याकरिता घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून्ड and I hope you like this video.